नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाक्य व वाक्याचे प्रकार ह्या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। वाक्य व वाक्याचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या आधीच्या भागामध्ये आपण वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे विभाग अर्थात उद्देश विभाग आणि विधेय विभाग यांचा सविस्तर अभ्यास केला आहे। या सेशन मध्ये आपण वाक्याची रचना कशी असावी हे समजून घेणार आहोत आणि त्याबरोबर वाक्याचे प्रकार अभ्यासणार आहोत। प्रत्येक वाक्य शब्दांचे बनलेले असते। वाक्य म्हणजेच अर्थपूर्ण शब्दांचा समूह होय। वाक्यात केवळ शब्दांची रचना करून चालत नाहीत, तर ती अर्थपूर्ण शब्दांची रचना असावयास पाहिजे, तेव्हाच ते वाक्य होऊ शकते। वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्याकरता वाक्यात आलेल्या प्रत्येक शब्दाचा म्हणजेच प्रत्येक पदाचा परस्परांशी संबंध काय आहे हे कळणे महत्त्वाचे असते। प्रत्येक वाक्यात कर्ता व क्रियापद हे महत्त्वपूर्ण भाग मानले जातात। जर क्रियापद सकर्मक असेल तर त्या वाक्यातील कर्म हा तिसरा महत्त्वाचा भाग मानला जातो। म्हणजे आपण पूर्वीही यापुढील इयत्तेमध्ये मागील इयत्तेमध्ये सुद्धा तुम्ही अभ्यासलेला असेल की वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद हे 3 महत्त्वाचे भाग असतात। या 3 शब्दाबरोबर वाक्यामध्ये विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि विधानपूरक इत्यादी शब्द येतात। वाक्यात येणारा प्रत्येक शब्दाचा परस्परांशी काहीतरी संबंध जोडलेला असतो। वाक्यातील या शब्दांच्या संबंधातून आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो। वाक्यात येणारे शब्द कोणत्या क्रमाने यावेत याबाबत असा कोणताही नियम नाही। तथापि वाक्यातील शब्द विभक्तीच्या अनुक्रमाने यावेत व एखाद्या शब्दाशी निकट संबंध दर्शवणारे शब्द त्या शब्दाजवळ असावेत असा संकेत मात्र निश्चितच आहे। वाक्यातील शब्दांची रचना ही नियमांना धरून आहे। कर्ता हा त्याच्या विशेषणासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे। आपण जेव्हा वाक्याची रचना करतो, सार्थक वाक्य जेव्हा आपण म्हणत असतो, तेव्हा आपण पाहतो की कर्ता हा विशेषणासकट सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये आलेला आपण पाहतो। आणि त्याचप्रमाणे क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शवणारे शब्द हे आपल्याला क्रियाविशेषणासह वाक्याच्या शेवटी आले पाहिजे। कर्म आणि वाक्यात कर्म नसेल तर विधानपूर्वक हे त्याच्या विशेषणासह वाक्याच्या मध्यभागी येते। वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अव्यय ज्या 2 शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्याच्या अनुसंधाने मध्यभागी आले पाहिजे। जर वाक्यात केवल प्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या सुरुवातीला आले पाहिजे। तर अशा प्रकारे वाक्यांची रचना केली जाते। व्याकरणिक दृष्टीने हे सर्व भाग आपण अभ्यासलेले आहेतच। म्हणजे अव्यय म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, त्याचप्रमाणे वाक्यातील इतर घटक म्हणजे नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद हे सर्व आपण अभ्यासलेले आहेत आणि अशा प्रकारे वाक्याची रचना केली जाते। आता आपण वाक्याचे प्रकार अभ्यासणार आहोत। वाक्याचे खालील 2 प्रकार पडतात: अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार आणि वाक्यात असणाऱ्या विधानांवरून पडणारे वाक्याचे प्रकार। आता आपण अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार अभ्यासणार आहोत। अर्थावरून वाक्यांचे मुख्य 4 प्रकार असतात। पहिला आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे आज्ञार्थी वाक्य, तिसरा आहे प्रश्नार्थक वाक्य
आणि चौथा आहे उद्गारार्थी वाक्य. वाक्याच्या प्रकारापैकी आपण पहिला प्रकार अभ्यासून घेऊया. पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. परिभाषा आहे या वाक्याच्या प्रकाराची. ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. म्हणजेच काय, एखादं सर्वसामान्य जे काही विधान केलं जातं आणि त्या वाक्यामध्ये केवळ ते कर्ताच असेल आणि त्या कर्त्याद्वारे काही विधान केलेलं असेल तरी त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ, मी आंबा खातो, गोपाल खूप काम करतो, ती पुस्तके वाचते. या सर्व वाक्यांमध्ये कर्ता आहे आणि एक विधान केलेलं आहे. म्हणून मी आंबा खातो, गोपाल खूप काम करतो, ती पुस्तके वाचते हे सर्व विधानार्थी वाक्य आहेत. अजून आपण विधानार्थी वाक्याचे उदाहरण समजून घेऊया. माझे घर दवाखान्याजवळ आहे. दुसरं, तो रोज व्यायाम करत नाही. म्हणजे जिथे नामाच्या ऐवजी सर्वनाम कर्ता म्हणून सर्वनाम आलेले आहेत. म्हणजेच या सर्वनामांद्वारे किंवा कर्त्याद्वारे एक सर्वसामान्य विधान केले असते. माझे घर दवाखान्याजवळ आहे, तो रोज व्यायाम करत नाही या सर्व प्रकारच्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले आहे. म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे. वाक्याचा दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. आता आपण समजून घेऊया की प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय. की ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतो. या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असतो. तुम्ही पाहायचं आहे की जिथे ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लागलेला असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य असतं. वाक्याच्या विविध प्रकारांपैकी प्रश्नार्थी वाक्य हा वाक्याचा सगळ्यात सोपा प्रकार आहे. प्रश्न विचारला जातो, कर्त्याद्वारे एखादा प्रश्न विचारला जातो आणि वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह लावतो. उदाहरण, तू आंबा खाल्लास का? दुसरं, तू कोणते पुस्तक वाचतोस? पुढील उदाहरण आहे, कोण आहे तिकडे? तर इथे कर्त्याद्वारे प्रश्न विचारला गेलेला आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. म्हणजेच हे तिन्ही वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहेत. अजून आपण उदाहरण समजून घेऊया. तुला लाडू आवडतो का? तुम्ही सकाळी कधी उठता? तर ह्या दोन्ही वाक्यांमध्ये कर्त्याद्वारा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह लावलेला आहे. या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. म्हणजेच हे प्रश्नार्थी वाक्य आहे. व्याकरण वाक्याचा तिसरा प्रकार म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. आता आपण उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय हे समजून घेऊया. ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. ज्याप्रमाणे याच्या अगोदर आपण केवल प्रयोगी अवयव किंवा उद्गारार्थी शब्द असे व्याकरणाचे वेगवेगळे भागाचा अभ्यास केलेला आहे. तर उद्गारार्थी वाक्य सुद्धा ओळखायला अत्यंत सोपे असते की ज्या वाक्यामध्ये एखादा कर्त्याद्वारे उद्गार काढलेला असतं त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. उद्गारार्थी वाक्यानंतर एक उद्गारार्थी चिन्ह लावले जातं आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गार नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतं आणि त्या शब्दापाठी उद्गाराचे चिन्ह लावलं जातं. उदाहरणार्थ, अबब, केवढा मोठा हा साप. तर ह्या वाक्यामध्ये अबब हे उद्गार काढलेले आहे आणि त्यानंतर उद्गारार्थी चिन्ह लावलेले आहे. म्हणून हे वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे. पुढील उदाहरण आहे, कोण ही गर्दी. आता बघा, कोण ही गर्दी ही पूर्णच उद्गारार्थी आहे आणि ते उद्गाराचे चिन्ह सुद्धा लावलं गेलेलं आहे. पुढील वाक्य आहे, शाबास, UPSC पास झालात. याच्यामध्ये सुद्धा बघा उद्गार शब्दाच्या पाठीमागे उद्गारार्थी चिन्ह लावलेलं आहे. म्हणजेच काय, अबब, कोण ही गर्दी, शाबास यावरून आपल्याला
हा वाक्याचा उद्गारार्थी वाक्याचा प्रकार आहे हे सहज समजत आहे. अजून आपण उदाहरण समजून घेऊया. अरे रे, फार वाईट झाले. शाबास, चांगले काम केलेस. या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. उद्गारार्थी वाक्याचे सुद्धा दोन प्रकार असतात. वरील प्रकारातील वाक्यात होकारार्थी आणि नकारार्थी या दोन्ही प्रकारामध्ये वाक्य व्यक्त केलं जातं. आता होकारार्थी वाक्य म्हणजे काय, की ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो त्यास आपण होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ, मला अभ्यास करायला आवडते. रमेश जेवण करत आहे. तर याच्यामध्ये होकार आपल्याला पाहायला मिळत असल्या कारणाने इथे होकारार्थी वाक्य तयार होते. उद्गारार्थी वाक्यातील नकारार्थी वाक्य म्हणजे काय आपण हे समजून घेऊया. ज्या वाक्यामध्ये नकार दर्शविला जातो त्यास आपण नकारार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ, मी क्रिकेट खेळत नाही. मला कंटाळा आवडत नाही. तर बघा, जिथे नाही किंवा नको, ना असे शब्द असतात त्याच्यावर ना जे नकारार्थी शब्द वाक्यामध्ये येतात आणि त्याच्याद्वारे आपण नकार दर्शवले जाते असे जिथे वाक्य असतील तिथे आपण नकारार्थी उद्गारार्थी वाक्य आहेत असे म्हणतो. म्हणजेच काय, पॉझिटिव्ह सेंटेन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्स. पुढील वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. पाहूया आज्ञार्थी वाक्याची परिभाषा. ज्या वाक्यांमधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ, तो दरवाजा बंद कर. आता इथे कोणाला तरी आज्ञा देण्यात आलेली आहे, ऑर्डर आपण म्हणतो की नाही, तो दरवाजा बंद कर. या वाक्यामधून आज्ञाचा बोध होत आहे म्हणून इथे आज्ञार्थी वाक्य आहे. पुढील उदाहरण समजून घेऊ. देव तुझे भले करो. या वाक्यामध्ये आशीर्वाद देण्याची भावना व्यक्त होत आहे म्हणून हे सुद्धा आज्ञार्थी वाक्य आहे. पुढील उदाहरण, कृपया शांत बसा. याच्यामध्ये विनंतीचा भाव आपल्याला पाहायला मिळतो म्हणून कृपया शांत बसा हे वाक्य आज्ञार्थी वाक्याचा प्रकार आहे. पुढील उदाहरण आहे, देवा मला पास कर. ह्यामध्ये प्रार्थना व्यक्त केली गेलेली आहे म्हणून येथे आज्ञार्थी वाक्य पाहायला मिळते. पुढील उदाहरण आहे, प्राणी मात्रांवर दया करा. या वाक्यामध्ये उपदेश हा भाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, हे पाचही उदाहरण ज्यामध्ये आपल्याला आज्ञेचा भाव दिसतो, आशीर्वादाचा भाव दिसतो, विनंतीचा भाव दिसतो, प्रार्थनेचा भाव दिसतो, उपदेशाचा भाव दिसतो, तिथे आपल्याला आज्ञार्थी वाक्य हा वाक्याचा प्रकार पाहायला मिळतो. आज आपण आज्ञार्थी वाक्याचे अजून उदाहरण समजून घेऊ. मुलांनो, रांगेत चला. इथे सुद्धा आज्ञा पाहायला मिळते. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. या वाक्यामध्ये आपल्याला उपदेश पाहायला मिळतो. म्हणजेच काय, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा किंवा आदेश सुद्धा भाव, आदेश किंवा आज्ञा हे भाव सुद्धा आपल्याला अभ्यासायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण वाक्याची रचना कशी असली पाहिजे हे समजून घेतले आणि त्यानंतर वाक्याचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. वाक्याचे पुढील प्रकार सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.